नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण एका अशा विचारवंताची माहिती पाहणार आहोत की जो केवळ लोकप्रशासन किंवा व्यवस्थापनातच नाही तर संबंध सामाजिक शास्त्रांमध्ये तितक्याच सखोलपणे आणि चिकित्सकपणे अभ्यासला जातो. त्याला कारण देखील तसंच आहे. कारण या विचारवंताला शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक या नावानं संबोधल्या जातं. या विचारवंताला कार्यक्षमतेचा निर्माता असंही म्हटलं जातं. या विचारवंताला व्यवस्था अभियांत्रिकीचा जनक म्हणूनही उपाधी मिळालेली आहे. याला कार्यक्षमतेचा मुख्य उपदेशक असं देखील म्हटलं जातं. या साऱ्या नामावल्या ही सारी बिरुदावली जी आहे ही फ्रेडरिक विन्सलॉट टेलर या विचारवंतासोबत संलग्न आहे. याचं कारण काय आहे? हा विचारवंत मुळात अमेरिकन विचारवंत आहे आणि तो भाष्य करतोय, त्याचे विचार मांडतोय ते त्या काळातल्या असणाऱ्या एका मोठ्या औद्योगिक, सामाजिक, आर्थिक समस्येबाबत. म्हणजे त्या काळामध्ये म्हणजे कल्पना करा की औद्योगिक क्रांती झालेली आहे. औद्योगिक क्रांतीमुळं मोठी मोठी यंत्रांचा शोध लागलेला आहे. मोठे मोठे कारखाने अस्तित्वात आलेले आहेत आणि त्या कारखान्यांमध्ये काम करण्यासाठी कुशल अशा मनुष्यबळाची आवश्यकता ही भासत आहे. आणि नेमकं त्याच कालखंडामध्ये या औद्योगिक क्रांतीचा एक परिणाम म्हणून फार मोठ्या प्रमाणावर सामाजिक आणि आर्थिक तणाव निर्माण होत आहेत. टेलर या सामाजिक, आर्थिक आणि औद्योगिक स्तरावर असणाऱ्या तणावांचा अभ्यास करतोय आणि तो पाहतोय की या सर्व समस्येच्या मुळाशी काय आहे. तो जेव्हा ह्या समस्येच्या मुळाशी जातो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की ज्या उद्योगांमध्ये मानवी संसाधनांची अकार्यक्षमता आहे किंवा संसाधनांचा अपव्यय मोठ्या प्रमाणावर होतो, तेथे या समस्या खूप अधिक आहेत. त्याचबरोबरीने टेलर आणखीन एक समस्या पाहतोय, ती म्हणजे कामगारांच्या सोल्जरिंगची. ही सोल्जरिंग काय आहे? तर ही सोल्जरिंग दोन प्रकारची आहे. पहिला प्रकार जो आहे हा नॅचरल सोल्जरिंगचा आहे, नैसर्गिक सोल्जरिंगचा आहे, की ज्यामध्ये उत्पादन हे मर्यादित राहतं, कारण मुळात मानवी प्रवृत्तीच अशी आहे की ती कामापासून दूर पळते. आणि दुसरा जो प्रकार आहे ज्याच्यावर टेलर भर देतोय आणि जो औद्योगिक क्षेत्रातलं एक मोठं पाप मानतोय, ते म्हणजे कारखान्यामधील कामगारांनी जाणीवपूर्वक सिस्टमॅटिकली उत्पादनाची लेवल एका मर्यादेपर्यंत नेऊन तेथे थांबवणे. त्याच्यापेक्षा म्हणजे स्वतःची कार्यक्षमता जी आहे किंवा स्वतःची जी क्षमता आहे ती पुरेपूर न वापरता एका ठराविक लेवलला आणून तिथे ते उत्पादन स्टॉप करणं, थांबवणं. टेलर याला पाप मानतोय. तर या मुख्य समस्या ज्या आहेत की एक म्हणजे अकार्यक्षमता आहे, संसाधनांचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय आहे, कामगारांकडून सोल्जरिंगसारखी एक मोठी समस्या आहे. त्याचा जेव्हा टेलर अभ्यास करतोय तेव्हा त्याला एक अतिशय ज्याला म्हणू आपण की त्या काळातल्या समस्यांवर रामबाण म्हणता येईल असं तो एक विधान करतोय. आणि तो म्हणतोय की औद्योगिक क्षेत्रातील अकार्यक्षमता आणि अपव्यय हा टाळण्यासाठी प्रत्येक कार्य हे उचित पद्धतीने होणे आवश्यक आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन तो एक आणखीन वाक्य जोडतोय. तो म्हणतो की हे प्रत्येक कार्य उचित पद्धतीने किंवा सर्वोत्तम पद्धतीने करणे आवश्यक आहे आणि ते शक्यही आहे. आणि मग आपल्या संबंध विचाराचा फोकस टेलर याच एका तत्वाला पुरेपूरपणे प्रत्यक्षात उतरवण्यासाठी देतोय. शॉप मॅनेजमेंट हा एक त्याने शोधनिबंध लिहिलेला होता. या शोधनिबंधामधून टेलरने काही तत्वे सांगितली होती की ज्याचं ॲप्लिकेशन मॅनेजरियल प्रॅक्टिसेस किंवा
व्यवस्थापकीय ज्याला आपण प्रक्रिया म्हणतो त्याच्यामध्ये व्हायला पाहिजे असा याचा तो आग्रह धरतो आहे. तर शॉप मॅनेजमेंटमधून तो कोणती 4 मुख्य तत्त्व सांगतो आहे की तो म्हणतो की प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याने त्या दिवसामध्ये करावयाच्या दैनंदिन कार्याची पूर्वकल्पना देणे आवश्यक आहे. म्हणजे प्रत्येक कर्मचाऱ्याला हे ज्ञात असलं पाहिजे की आज त्याचं टास्क किंवा आज त्याला किती काम करायचं आहे. दुसरं तत्त्व तो काय सांगतोय की ज्या कार्यपरिस्थितीमध्ये त्या कामगाराला काम करायचं आहे मग ती कार्यपरिस्थिती ही प्रमाणित असली पाहिजे. म्हणजे त्याची उपकरणं प्रमाणित असली पाहिजे, त्याची कार्यपद्धती प्रमाणित असली पाहिजे, तो ज्या वातावरणामध्ये काम करणार आहे ते वातावरण प्रमाणित असलं पाहिजे. तर हे दुसरं तत्त्व तो सांगतोय. तिसरं तत्त्व तो काय सांगतोय त्या शॉप मॅनेजमेंटमध्ये की कामगाराला यशासाठी बक्षीस मिळालं पाहिजे. म्हणजे तो म्हणतोय की एखाद्या कामगाराने जर का अधिकचं काम केलं, अपेक्षेपेक्षा चांगलं काम केलं, अधिकचं काम केलं तर त्याला बक्षीस मिळायला पाहिजे किंवा त्याच्या वेतनामध्ये वृद्धी व्हायला हवी. किंवा जर आणि त्याच्या पुढचं तत्त्व तो चौथं जोडून सांगतोय की त्याला अपयशासाठी शिक्षाही मिळायला पाहिजे. म्हणजे एखादा कर्मचारी, एखादा कामगार जर का त्याला नेमून दिलेल्या टास्कपेक्षा कमी काम करत असेल किंवा निर्धारित करून दिलेल्या कामापेक्षा त्याची क्षमता तो कमी वापरत असेल तर त्याच्या या अपयशासाठी त्याला शिक्षाही व्हायला हवी, त्याच्या वेतनामध्ये कपातही व्हायला हवी. हे शॉप मॅनेजमेंटमध्ये त्यानं सांगितलं. परंतु जेव्हा त्यानं आणखीन सखोल अभ्यास केला तेव्हा त्यानं एक पुस्तक लिहिलं, दी प्रिन्सिपल्स ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट. ज्या शास्त्रीय व्यवस्थापनाचं जनकत्व त्याच्याकडे जातं ते पुस्तक तो विचार या पुस्तकामध्ये त्यांनी प्रतिपादित केला. आता असं नाही की टेलर पूर्वी शास्त्रीय व्यवस्थापन हा विचार कधी कोणी सांगितलाच नव्हता. चार्ल्स बॅबेजने ही व्यवस्थापनाची तत्त्वे तंत्रे वापरून पाहिलेली होती. हेनरी टाउने असेल किंवा फ्रेडरिक हाल्से असेल किंवा हेनरी मेटकॉफ असेल यांनी देखील शास्त्रीय व्यवस्थापनाच्या तत्त्वांना कमी अधिक प्रमाणामध्ये आपल्या कंपनीमध्ये, कारखान्यामध्ये लागू केलेलं होतं. किंवा हा जरी शब्द आपण पाहिला शास्त्रीय व्यवस्थापन हा देखील काही टेलरने शोधलेला नाही. तो शब्द सर्वप्रथम लुईस ब्रांडिसनं वापरलेला आहे. परंतु ह्या सर्व तंत्रांना, तत्वांना, पद्धतींना सुव्यवस्थितपणे सर्वप्रथम टेलरने मांडलेलं आहे, टेलरनं ते प्रतिपादन केलेलं आहे आणि म्हणून टेलरला शास्त्रीय व्यवस्थापनाचं जनकत्व दिलं जातं. तर या शास्त्रीय व्यवस्थापनामध्ये शास्त्रीय पद्धतीने काम करण्यावर भर दिला जातो आणि त्यासाठी टेलरने काही तत्वांचं प्रतिपादन केलेलं आहे. लक्षात घ्या, टेलर या तत्वांचं प्रतिपादन त्या काळाच्या पार्श्वभूमीवर करतोय की ज्या काळामध्ये आपण पाहू की व्यवस्थापक आणि कामगार यांना स्वतःच्या जबाबदारीची स्पष्ट जाणीव नाही. तो या कालखंडामध्ये या 4 तत्वांचं प्रतिपादन करतोय की जिथं कार्यपद्धती किंवा संसाधनं यांचं स्टँडर्डायझेशन किंवा मानकीकरण झालेलं नाही आहे. तो अशा काळामध्ये बोलतोय की ज्या काळामध्ये कारखान्या स्तरावर कुठलंही नियोजन होत नसे, कामगार असेल किंवा व्यवस्थापक असेल यांना प्रेरणांचा अभाव होता. काहीसं अधिनायकवादी वातावरण हे त्या कारखान्यामध्ये होतं. कामगारांच्या नियुक्तीच्या संबंधाने, त्यांच्या प्रशिक्षणाच्या संबंधाने पूर्णतः अज्ञान असं होतं. त्या कालखंडामध्ये टेलर स्वतःची हे क्रांतिकारी शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्त्व प्रतिपादित करतोय आणि आग्रह करतोय की ही तत्त्व लागू झाली पाहिजेत कारखाना स्तरावर. आणि तो दावा करतोय की ही जर तत्त्व लागू केली तर कार्यक्षमता वाढेल, संसाधनांचा अपव्यय टळेल आणि त्याच्यामुळं निर्माण होणारे जे सामाजिक, आर्थिक, औद्योगिक दुष्परिणाम आहेत ते टळतील. तो काय सांगतोय या तत्वांमध्ये? तो पहिलं तत्त्व जे सांगतोय ते सांगतोय वास्तविक कार्यविज्ञानाचा विकास व्हायला हवा. म्हणजे टेलर त्या काळातला पहिला विचारवंत आहे की जो हे मानतो की प्रत्येक
कार्य करण्याची एक सर्वोत्तम पद्धती अस्तित्वात असते, आपण ती शोधायला हवी. लक्षात घ्या, आपणही आपल्या आयुष्यामध्ये दैनंदिन कार्यामध्ये अनेक कामं करत असतो, परंतु ते काम सर्वोत्तम पद्धतीने होऊ शकतं, ते करता यायला हवं असा आग्रह आपण धरतो का? तो धरायला हवा. टेलरनं तेच सांगितलेलं आहे. टेलर सांगतोय की प्रत्येक काम करण्याची एक सर्वोत्तम पद्धती अस्तित्वात असते, आपण ती पद्धती शोधली पाहिजे. अस्सल कार्यविज्ञानाचा विकास हा झाला पाहिजे. आता हा अस्सल कार्यविज्ञानाचा विकास करण्यासाठी तो काय करतोय? त्या काळामध्ये रूल ऑफ थंब ज्याला म्हणू आपण, ते अस्तित्वात होतं. काय आहे हे रूल ऑफ थंब? तर रूल ऑफ थंब म्हणजे जे ट्रॅडिशनल ज्ञान कर्मचाऱ्याच्या, कामगारांच्या आणि व्यवस्थापकाच्या सुद्धा डोक्यात आहे, जे परंपरेनं चालत आलेलं आहे. म्हणजे एखादं XYZ काम कसं करायचं, तर ते आधी जसं केलं होतं किंवा बाकी लोक जसं करतात तशाच पद्धतीनं इतरांनी करणं, ह्याला आपण रूल ऑफ थंब म्हणू शकतो. तो म्हणतोय की सर्वात आधी हा रूल ऑफ थंब रिप्लेस झाला पाहिजे आणि त्याच्या जागी कर्मचाऱ्यांनी प्रत्येक कार्य हे शास्त्रीय पद्धतीनं करण्यावर भर दिला पाहिजे. यासाठी तो काय करतोय? तर तो प्रत्येक दिवसाचं कार्य हे प्रमाणित करतोय. एका दिवसामध्ये प्रत्येक कर्मचाऱ्यानं किती काम करायला हवं हे तो एक पॅरामीटर, एक निकष ठरवून देतोय की त्या कर्मचाऱ्याकडून इतकं काम झालंच पाहिजे. आणि हे करत असताना तो म्हणतोय की हे टार्गेट अचीव करण्यासाठी तुम्ही तुमचं काम हे व्यवस्थितपणे केलं पाहिजे, शास्त्रीयपणे केलं पाहिजे, तर तुम्ही ते टार्गेट अचीव करू शकता. म्हणजे तो त्या कर्मचाऱ्याला ते टार्गेट अचीव करण्यासाठी योग्य ती परिस्थितीसुद्धा निर्माण करून देण्यावर भर देतोय. ते कार्य कसं केलं पाहिजे त्याचं विज्ञान सुद्धा तो उलगडून सांगतोय. आणि या सगळ्या गोष्टीतून तो सांगतोय की वन बेस्ट वे ऑफ डुईंग जॉब, प्रत्येक कार्य हे तुम्ही शास्त्रीय पद्धतीनं करू शकता, ते कार्य तुम्ही केलं पाहिजे. आणि त्याचबरोबरीनं तो आणखीन एक गोष्ट सांगतोय की जी महत्त्वाची आहे कामगारांच्या दृष्टीनं. तो सांगतोय की प्रत्येक कर्मचाऱ्याकडून अस्सल कार्यविज्ञानाचा विकास झाल्यानंतर साहजिकच आहे की त्याची कार्यक्षमता वाढणार. एखादं कार्य जर का कोणी सर्वोत्तम पद्धतीनं करत असेल तर साहजिकच आहे की तो ते टार्गेटसुद्धा अचीव करणार, ते काम उत्कृष्ट पद्धतीनं सुद्धा करणार. टेलर म्हणतोय की याचा लाभ कामगाराला झाला पाहिजे, त्याचं वेतन वाढलं पाहिजे, त्याला उचित वेतन देखील मिळालं पाहिजे. म्हणजे तो संघटनेला जर अधिक उत्पादन घडवून देत असेल तर त्याच्यासुद्धा वेतनामध्ये वृद्धी ही झाली पाहिजे. तर हा विचार त्या काळामध्ये अतिशय क्रांतिकारी होता की प्रत्येक कार्य हे एका सर्वोत्तम पद्धतीने, एका शास्त्रीय पद्धतीने करता येणं शक्य आहे. आपण ती पद्धती शोधली पाहिजे, त्या पद्धतीनं ते काम केलं पाहिजे, ते काम करण्यासाठी इतरांना मोटिवेट केलं पाहिजे. हे टेलर पहिल्यांदा सांगतोय. दुसरं सर्वात महत्त्वाचं क्रांतिकारी तत्व टेलर काय सांगतोय की तोय म्हणतोय की प्रत्येक कामगाराची शास्त्रीय पद्धतीने निवड झाली पाहिजे आणि त्यांचा संशोधनात्मक, सुधारणात्मक विकास घडवून आणण्यावर भर दिला पाहिजे. लक्षात घ्या, टेलर ज्या काळासाठी हे तत्त्व सांगतोय त्या काळामध्ये कारखाना स्तरावर काम कसं व्हायचं, तर कर्मचारी येत असत कारखान्यामध्ये आणि ते स्वतः काम निवडत असत की आज मी कोणतं काम करायचं आहे. टेलरनं सर्वात आधी ही पद्धती बंद केली. तो असं मानत असे, अ बॅड वर्कमॅन क्वारल्स विथ हिज टूल्स, म्हणजे एक वाईट कामगार हा त्याच्या हत्यारांसोबत, त्याच्या उपकरणांसोबत, त्याच्या संसाधनांसोबत भांडत बसतो. म्हणजे तो म्हणतोय की तो कर्मचारी ज्याच्या हातामध्ये ते जे उपकरण आलेलं आहे, ते जे संसाधन आलेलं आहे, ते जे साहित्य साधन आलेलं आहे, त्याच्यासाठी जर तो फिट नसेल तर तो काय करेल, तो भांडतच बसणार. म्हणजे ज्याप्रमाणे पहा, एखादं लहान मुलं आहे, त्याला पेनचा उपयोग जर माहीत नसेल तर तो पेन कसा पकडेल, तो पेनचा कसा वापर करेल, ह्या सर्व बाबतीत संदिग्धता निर्माण होणारच. टेलर नेमकी हीच गोष्ट थांबवतोय. तो काय म्हणतोय की प्रत्येक कामगाराची शास्त्रीय पद्धतीने निवड झाली पाहिजे. तो कोणत्या गोष्टीचा आग्रह करतोय की तुम्ही प्रत्येक कामगाराची शारीरिक क्षमता तपासा, त्याचा मानसिक कल अभ्यासा, त्याच्यामध्ये कोणतं कौशल्य आहे, त्याचा काय अभ्यास आहे ते पहा आणि मग राईट मॅन टू राईट जॉब, ज्या कामासाठी जी व्यक्ती जास्त योग्य आहे
त्याला ते काम सुपूर्द करा. लक्षात घ्या, आपल्याकडं अनेकदा असं होतं की ज्या कामासाठी जो माणूस फिट नाही, नेमकी त्याच्यावरती जबाबदारी टाकली जाते आणि मग नंतर कामाला त्या अपयश येतं. हे टेलरनं ओळखलं. तो म्हणतोय की इथं कामगार स्वतःच कामाची निवड करतात. ते पाहत नाही आहेत की त्या कामासाठी ते जास्त उपयोगी आहेत, फिट आहेत अथवा नाही, किंवा ते त्यांचं कौशल्य दुसरीकडे कुठं आहे याचीसुद्धा त्यांना माहिती नाही, किंवा त्याच्या संबंधाने व्यवस्थापकही फारसे जागरूक नाहीत. तर कामगारांची कामगिरी, त्यांचा स्वभाव, त्यांच्या आवडीचा शोध घेऊन त्यांना त्या पद्धतीनं काम अलॉट करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही पहिली गोष्ट अस्सल कार्यविज्ञान शोधलं. दुसरी गोष्ट, कामगारांची निवड करत असताना तुम्ही शास्त्रीय पद्धती वापरताय. तो कामगार त्या कामासाठी फिट असला पाहिजे. हा भाग तिथं आपण म्हणतोय की सगळ्यात महत्त्वाचा आहे. टेलर हे देखील सांगतोय. आणि त्याचबरोबरीने टेलर आणखीन एक गोष्ट सांगतोय की त्या काळामध्ये व्यवस्थापकांचा एक समज होता. समज म्हणण्यापेक्षा गैरसमज असा होता की त्यांना असं वाटत असे की कामगार हा त्याचा माइंडसेट ठरवून आलेला आहे, त्याच्यामुळं तो आपण बदलू शकत नाहीत. त्याच्या स्वभावाचा, त्याच्या विचार करण्याचा साचा ठरलेला आहे आणि तो आपण बदलू शकत नाही. टेलर या गोष्टीला नाकारतोय. तो म्हणतो की त्यांच्यामध्ये सुधारणात्मक विकास हा होऊ शकतो. ही कामगारांची उपजत प्रवृत्ती आहे की त्यांनाही आपल्या कामामध्ये बढोतरी किंवा सर्वोत्तम गाठता येण्यासाठी ते देखील असुसलेले असतात. त्यांना देखील तसं हवंसं असतं. फक्त ही व्यवस्थापकाची जबाबदारी आहे की त्यांना हे करता आलं पाहिजे, त्यांना हे जमलं पाहिजे. तर ह्या दोन गोष्टींवर तो भर देतोय. व्यवस्थित आणि नियोजित पद्धतीनं परिपूर्ण प्रशिक्षण दिलं पाहिजे आणि कामगारांचा एकदा काम सुरू झाल्यानंतर देखील सतत विकास व्हावा या दृष्टीनं तो मांडणी करतोय. आता टेलर तिसऱ्या तत्वाकडे वळतोय. हे तिसरं तत्व अनेक पुस्तकांमध्ये अनेक पद्धतींनी समजावून सांगण्यात आलेलं आहे, परंतु त्याचा आशय, त्याचा गाभा जर आपण पाहिला तर त्याच्यामध्ये एकच गोष्ट आहे. तो म्हणजे टेलर म्हणतोय की आता व्यवस्थापकानं पुढाकार घेतला पाहिजे, व्यवस्थापकानं लीड घेतली पाहिजे, त्यांनी नेतृत्व गुण त्यांचे दाखवले पाहिजेत. तो म्हणतोय की कार्यविज्ञानाचा विकास करणे असेल किंवा कर्मचाऱ्यांची शास्त्रीय पद्धतीनं निवड करणं आणि त्यांचा सुधारणात्मक विकास असेल, ह्या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या पाहिजेत. ह्या दोन्ही गोष्टी एकत्र आणण्यासाठी व्यवस्थापनानं पुढाकार घेतला पाहिजे. तो असं मानतोय की कर्मचाऱ्यांमध्ये, कामगारांमध्ये सहकार्याची भावना ही कितीतरी अधिकपणे प्रबळ असते. व्यवस्थापकांना ती कॅश करता आली पाहिजे. व्यवस्थापकांनी जे कामगार काम करण्यासाठी तत्पर आहेत त्यांना मोटिवेट केलं पाहिजे. तो म्हणतो की आजपर्यंत व्यवस्थापन आणि कामगार ह्या दोघांचे जे परस्पर संबंध होते ते काहीसे होस्टाईल रिलेशनशिप ज्याला म्हणतो आपण, शत्रुभावी संबंध, की दोघांचाही परस्परांवर अविश्वास आहे. कामगार असं मानतोय की हा व्यवस्थापक माझा शोषक आहे, व्यवस्थापक मानतोय की हा कामगार कामचुकार आहे आणि दोघांनाही एकमेकांना असहकार्य करायचं आहे. दोघांमध्ये कुठलंही कोऑर्डिनेशन नाही. टेलर ह्या पद्धतीला बदलतोय. तो म्हणतोय की व्यवस्थापकानं पुढाकार घेतला पाहिजे आणि कामगार आणि व्यवस्थापक यांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजेत. शास्त्रशुद्ध पद्धतीनं कार्य पार पाडण्यासाठी सर्वांमध्ये सहकार्याची भावना असणं अत्यंत गरजेचं आहे असं टेलर म्हणतोय आणि त्या दृष्टीनं तो हे तिसरं तत्व मांडतोय. चौथं तत्व देखील काहीसं असंच अनेक पुस्तकांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं सांगण्यात आलेलं आहे, परंतु त्याचा जर बेस पाहिला, त्याचा जर सारांश पाहिला, त्याचं जर सारं तत्व आपण अभ्यासलं तर आपण असं म्हणू शकतो की टेलरचं चौथं तत्व जे आहे ते आहे की कार्य आणि जबाबदारी यांचं कर्मचारी आणि व्यवस्थापक यांच्यामध्ये समसमान पद्धतीनं वाटप झालं पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या की तो कालखंड आहे त्या कालखंडामध्ये काम आणि जबाबदारी ह्यांचं विभाजन जे आहे हे विषम पद्धतीनं झालेलं होतं.
कारखाना स्तरावर थेट काम करणारा कामगार हा अधिक जबाबदार मानला जायचा, परंतु त्याच वेळी यांच्याकडून काम करून घेण्याची जबाबदारी ज्या व्यवस्थापकाकडे होती तो मात्र जबाबदारीतून मुक्त राहत असे. टेलरने पहिल्यांदा कामाचं शास्त्रशुद्ध पद्धतीने विभाजन केलेलं आहे. कोणत्या कामाची जबाबदारी कोणाची आहे आणि त्या जबाबदारीसाठी कोण जबाबदार राहील, त्याचं उत्तरदायित्व कोणाकडे असेल, हे टेलर निर्धारित करतो. पूर्वीच्या पद्धतीमध्ये जी वितरणातली ही असमानता होती ती दूर करतोय आणि याच्यामधून तो काय करतोय की कर्मचाऱ्यांचं परस्परावलंबन आणि सहकार्य वाढवतोय. तो काय करतोय की यामधून संघर्ष टळला पाहिजे, यामधून जो संप त्या काळामध्ये वारंवार होत होता तो टळला पाहिजे या दृष्टीनं प्रयत्न करतोय. एक प्रकारची मानसिक क्रांती तो या दोन शेवटच्या तत्वांमधून अधोरेखित करतोय. आणि हे झाल्यानंतर टेलर त्याच्या संबंध शास्त्रीय व्यवस्थापनाचं सार काही मोजक्या शब्दांमध्ये सांगतोय की जे शब्द अतिशय उत्तमपणे बांधलेले आहेत. तो म्हणतोय की माझं शास्त्रीय व्यवस्थापन काय आहे, ह्या शास्त्रीय व्यवस्थापनाची फिलॉसॉफी तत्त्वज्ञान काय आहे त्याचं तो सार रूपानं सांगतोय. तो म्हणतो सायन्स नॉट रूल ऑफ थंब. तो म्हणतोय हे विज्ञान आहे, हा काही अंगठ्याचा नियम नाही, हे काही परंपरागत चालत आलेलं ज्ञान नाही की मागच्या पानावरून पुढच्या पानावर सुरू झालं, हे विज्ञान आहे, हे तो पहिल्यांदा सांगतोय. दुसरं सांगतोय तो हार्मनी नॉट डिस्कार्ड. म्हणजे तो म्हणतोय की हे सुसंवाद आहे, हा मतभेद किंवा संघर्ष नाही. तो म्हणतो की हे कॉपरेशन आहे, हा इंडिव्हिज्युअलिझम नाही, नॉट इंडिव्हिज्युअलिझम. म्हणजे तो म्हणतो की ह्याच्यामध्ये सहकार्य परस्परांना अभिप्रेत आहे, याच्यामध्ये व्यक्तिवादी विचारसरणी किंवा व्यक्तिवाद मी एकटा हा भाव मुळीच त्याच्यामध्ये नाही. आणि तो त्याच्यानंतर चौथी गोष्ट काय सांगतोय, तो म्हणतोय मॅक्झिमम आउटपुट इन प्लेस ऑफ रिस्ट्रिक्टेड आउटपुट. म्हणजे जी सोल्जरिंगची समस्या होती की सोल्जरिंग कामगार का करायचे, कारण त्यांच्यामध्ये दोन धोके होते. त्यांना असं वाटायचं की मी जर का खूप अधिक छान पद्धतीनं काम केलं तर माझे जे सहकारी बंधू आहेत त्यांच्यावर बेकारी येऊ शकते, ते बेकार होऊ शकतात, कारण मी ते माझ्या कामाची आणि त्या माझ्या कमजोर कर्मचारी मित्राची तुलना करतील आणि मी सरस आहे म्हणून मला कामावर ठेवून घेतील आणि तो सरस नाही किंवा त्याची ती क्षमता नाही म्हणून त्याला अपयशासाठी शिक्षा देतील, टेलरच्याच भाषेत सांगायचं झालं तर. म्हणून तो कामगार काय करतो की रिस्ट्रिक्टेड उत्पादन ठेवतो, एका मर्यादेला नेऊन तो ते उत्पादन थांबवतो. हा पहिला भाग झाला त्या सोल्जरिंगमधला. आणि दुसरं तो सोल्जरिंग का करतोय, कारण त्या काळामध्ये जी पद्धती अस्तित्वात होती त्याला आपण काय म्हणू की दर दिवशी त्यांचं वेतन ठरलेलं असायचं की तुम्ही आज कामावर आलात, तुमचं वेतन इतकं फिक्स आहे. टेलरनं हे मोडीत काढलेलं आहे. टेलरनं वेतनाची सुद्धा नवीन पद्धती सांगितलेली आहे. आणि म्हणून तो ह्या तत्वामध्ये काय म्हणतोय, मॅक्झिमम आउटपुट इन स्पाईट ऑफ रिस्ट्रिक्टेड आउटपुट. जे तुम्ही आधी उत्पादन मर्यादित ठेवत होते त्याच्याऐवजी तुम्ही अधिकाधिक उत्पादन घ्या. आणि हे अधिकाधिक उत्पादन घ्यायचं तर का घ्यायचं ते तो शेवटच्या तत्वामध्ये सांगतोय. तो म्हणतो डेव्हलपमेंट इन ईच ग्रेटेस्ट एफिशियन्सी अँड प्रॉस्पेरिटी. म्हणजे प्रत्येकाची सर्वोच्च कार्यक्षमता आणि उत्कर्षाचा आपल्याला विकास करायचा आहे. म्हणजे टेलरनं मिळणारा वाढणारा जो नफा आहे त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांना कामगारांना भागीदार बनवलेला आहे. तो म्हणतोय की आपल्याला उत्पादन रिस्ट्रिक्ट ठेवायचं नाही, आपल्याला सुबत्ता समृद्धी वाढवायची आहे, आपल्याला शेअरिंग करायचं आहे, आपल्याला परस्परांवर विसंबून राहायचं आहे, आपल्याला संघर्षाला सोडचिठ्ठी द्यायची आहे, आपल्याला इंडिव्हिज्युअलिझम किंवा ज्याला आपण व्यक्तिवाद म्हणतो त्याला सोडचिठ्ठी द्यायची आहे. जे परंपरेनं काम करत आलो होतो ते काम आपल्याला आता बंद करायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी तो शास्त्रीय व्यवस्थापनामध्ये सांगतोय. आणि मित्रहो, शास्त्रीय व्यवस्थापनाची ही तत्त्व इतकी उपयोगी होती, इतकी उपयुक्त ठरली आणि याच्यामुळं त्या कालखंडामध्ये उत्पादनात इतक्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली की असं म्हणतात की त्याच्यानंतर आलेली औद्योगिक मंदी त्याच्यासाठी टेलर फार मोठ्या प्रमाणात किंवा टेलरचे हे शास्त्रीय व्यवस्थापनाचे विचार फार मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहेत.
तर मित्रांनो, ह्या लेक्चरमध्ये आपण शास्त्रीय व्यवस्थापनाची जी तत्त्व आहेत, जी 4 सांगण्यात आलेली आहेत, ती आपण पाहिलेली आहेत. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहू की या शास्त्रीय व्यवस्थापनाची तंत्रे, टेक्निक्स, मेकॅनिक्स काय आहेत. धन्यवाद.